भिवंडी क्रिकेट ग्रामीणचे माजी अध्यक्ष आणि 40+ एक खूप उत्कृष्ट खेळाडू करवली गावावर ज्यांचं मोठं प्रेम आहे असे एक आमचे आदरणीय नीलम दादा नाईकांचं आगमन झालेलं आहे. आणि दादांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपण खेळाडूला मार्गदर्शन करत असाल तरी पण आपण या. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अजून एक करवली गावचे आदरणीय रोहिदास म्हात्रे दादा हे आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा दादा आपल्याला निवेदन आहे की आपण सुद्धा या चांगली सुरुवात करतोय. बॉलर जय तुरे ज्यांनी एका चांगल्या टीम विरुद्ध काय अप्रतिम हाय क्वालिटीचं प्रदर्शन केलं होतं. लाजवाब बेमिसाल गोलंदाजी. यावेळेस जयतुरेचा हा अजून एक चांगल्या टप्प्यावरचा चेंडू. एवढं सोपं नाही आहे जयतुरेसारख्या बॉलरला तुम्ही ॲडोबॅटनी सहज बाहेर फेकून देणार. चांगला लेंथ लाईनवरचा मारा आहे, तिकट मारा पाहतोय आपण जयतुरे. मग सिटी क्रिकेट ओपन असो की ग्रामीण क्रिकेट नाव खूप मोठं कमावलेलं आहे या खेळाडूंनी. जयतुरे परत सज्ज होताना सूर्याची किरणं आता मात्र तिरपी होताना आपण पाहतोय. यानंतर अजून एक मोठा सामना. चांगला चेंडू चांगला चेंडू. काय गती आहे, काय लेंथ आहे, काय लाईन आहे. आणि तुम्हाला म्हणतात तुमची जर लेंथ चांगली असती तुमचा वेगाला काही फारसा महत्त्व नाही आहे. टप्पा कुठे आहे, अचूक टप्पा आहे आणि बोटं फिरण्याची आदत पाहिजे. प्रत्येक चेंडू व्हेरिएशन करणं गरजेचं आहे. जयतुरे 3 बिंदू बॉल्स पाहिले आपण. हो अजून एक चौथा. आणि आता मात्र विकेट षटक जर मेडन हाताळेल तर 333 रुपयाचं बक्षीस आहे आमचे आदरणीय निलेश पाटील दादा एक दानशूर व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून. 2 चेंडूचा खेळ आहे म्हणजे एका चेंडूची किंमत 150 रुपये आहे. जयतुरे सज्ज होताना अतिशय क्लास बॉलिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. यावेळेस पात्र हा फटका पाहतोय आपण. ऑनसाईडकडे चेंडूला ड्राईव्ह केलंय आणि तब्बल 5व्या चेंडूवर आता मात्र टीमचं खातं उघडलं गेलं. मोरेश्वर निराश असेल आपल्या स्वतःच्या प्रदर्शनावर कारण की 4 षटकाचा सामना आहे आणि आपण पहिले 5 चेंडूमध्ये फक्त एक सिंगल घेतोय. हे शोभेल कामगिरी करत नाही, स्वतःला पण धोका वाटते. पण कधी कधी बघा मित्रांनो, जेव्हा तुमच्या जवळ चांगला बॉलर उभा आहे ना त्यावेळेस पाहता तुमच्या दिमागात हे घेणं गरजेचं आहे. याच्या विरुद्ध आपण पहिली स्ट्राईक घेणं, रोटेट करणं त्या गोष्टीला महत्त्व देणं आहे. कारण की दुसरा बॅटर त्याला सहज बाहेर काढू शकतोय. विचारवंताचा खेळ सुद्धा आहे. आज रोकोची जोडी अजून हिट आणि फास्ट आहे. पॉवर प्लेचा पहिला षटक. पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ थर्ड मॅन. याच मात्र आडबॅटने फटका पाहतोय आपण. आणि मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय. एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट होताना डावखुरा बॅटर अंकित आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या 2. पहिल्या षटकामध्ये काय चांगला मारा केलाय. सुपर सुपर बॉलिंग अटॅक पाहिला आपण जयतुरीच्या माध्यमातून. विराट कोहली किंग ऑफ आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा बेताज बादशाह 78 धावसंख्येवर खेळतोय. आणि हिटमॅन मात्र 57 धावा काढून बाद झालेले आहे. ही भारतीय संघाची स्थिती आहे. पण ही स्थिती आपण मैदानाकडे पाहूया. स्थिती खूप नाजूक आहे नंतर टीमची. कारण की पहिलं षटक समाप्त झालं आहे. जयतुरेचा तो भेदक ओव्हर होता. त्यांनी विकेट जरी प्राप्त केली नाही, फक्त 2 धावा खर्च केल्या. 4 लागोपाठ चेंडू निर्धाव. म्हणजे म्हणतात ना T20मध्ये निर्धाव चेंडूला खूप महत्त्व आहे. पण इथं मात्र 4 षटकाच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू निर्धाव. गोलंदाज आता मात्र येतोय बॉलिंग करण्यासाठी मेघनाथ. मूर्ती लहान आहे, कीर्ती मान आहे का पाहिजे सामन्यात. अक्षय क्षेत्ररक्षण करताना कुठं दिसत नाही आहे. यस, ज्यांचा वाढदिवस आहे अवक्या. एक खूप दिलदार व्यक्तिमत्व आहे या खेळाडूचं. नो डाऊट. परत एकदा कॉमेंट्री बॉक्स करून अवक्या तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पलटी फटका अजून एक निर्धाव चेंडू. आज मला वाटते की हा सामना मोरेश्वरच्या नावावर नाही आहे. 6 चेंडूला समोर गेला आणि फक्त सॉरी अंकित आहे. मोरेश्वर मात्र नॉट स्ट्राईकला आहे.
गोलंदाज सज्ज होताना परत चांगली सुरुवात पाहायला मिळते. मेघनाथच्या माध्यमातून निर्धावणी सुरुवात करतोय. एक जबरदस्त बॉलिंग अटॅक. डावखरा बॅटर सज्ज होतोय खेळण्यासाठी. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. डेथ बॉलचा इशारा पाहतोय आपण. अंकित हा बॅटर 2 चेंडूवर 1 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. खेळाडू कक्षामध्ये जर पहिला आपण नजर टाकली तर अक्षय थेटे अजून सुरक्षित आहे. पण यावेळेस पाहता चांगला स्ट्रेट फटका पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक येतोय दुरून. फक्त एक सिंगल या चेंडूवर मात्र थोडंसं फंबलिंग पाहिलं आणि त्याचं रूपांतर दुहेरीमध्ये कंप्लीट केलंय. अंदाजे अपना आमचे त्रिमूर्ती गायकरचं पुन्हा आगमन झालंय. सातत्याने खूप चांगलं प्रेम 4 दिवसापर्यंत मिळालं. धावसंख्या 4. दुसरे षटक प्रगतीपथावर. नाणेफेक गमावल्यानंतर नानकर संघ पाहतोय आपण प्रथम बॅटिंग करताना. यावेळेस पात्र निश्चित बॅटची कड होती का निशाणा लागत नाहीये. अजून एक मिळेल धाव. इथं खऱ्या अर्थाने विकेट. तिथं मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 6. कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रत्येकदा माझ्यासोबत जॉईन झालेले आहेत आमचे मित्र मनोज ठाकरे. स्वागत आहे आपलं. धीमी बॅटिंग पाहतोय आपण सध्या तरी नांदगड टीमच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होताना मेघनाथ यावेळेस पात्र सफल झालंय. बॅटर्स आणि चेंडूला पाठवले सी. अंकितच्या बॅटमधून हा रिव्हर्स फटका निघाला आणि चौकार वसूल करते पाहू शकता आपण. 197 चौकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहतोय आपण. आता मात्र धावसंख्येला आकार येताना पाहतोय आपण. दुहेरी प्रवेश करते 10. मेघनाथ आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय. यावेळेस पात्र निश्चित पंच आमच्याकडे वळतील. दोन्ही या समंत रेषेत करतील आणि या स्कोरर 1 धाव ॲड करतील. धावसंख्या 11. काही क्षणामध्ये काही वेळात आपण BCA चे अध्यक्ष आणि भिवंडीकरांचा एक दानशूर राजा म्हणून ज्याचं नाव सातत्याने आपण उल्लेख करतोय असे गोरगरिबांचा वारदार असलेले सुजित तात्या शेठ यांचं काही क्षणामध्ये आगमन होणार आहे. निश्चित आमचे सर्व कार्यकारी मंडळसुद्धा सज्ज होताना पाहतोय दादांच्या आगमनासाठी. भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि खूप मोठे एक व्यक्तिमत्व. ना स्वतःला लाभ घेण्यासाठी काम करणारा, लोकांच्या उद्देशासाठी जुळून काम करणारा व्यक्तिमत्व. अतिरिक्त चेंडू प्रत्येकदा पाहतोय आपण. वाईटचा इशारा येतोय. सज्ज होताना गोलंदाज यास पाहता चांगला ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण ठीक आमच्या समोर. आणि मनोदादा कधी कधी चोरीने काम केलेलं बरं आहे. ओ आणि आउट. यस. आयुष्यामध्ये सगळेच कोणी खुल्लम खुल्ला करत नाहीये. कधी कधी 2 माणसाचं प्रेम जर असेल ना त्या व्यतिरिक्त दुसरीकडे जाऊन ते काम केलेलं बरं आहे. चांगला थ्रो पाहतोय आपण. सरळ धावसंख्या 13. एक बाद. चला आपण सज्ज राहायचं बॅटर.
धावसंख्या पाहतोय आपण 14. सॉरी, धावसंख्या 13 आहे. नवीन बॅटर खेळपट्टीवर अक्षय कोळी येतोय. मोठी जबाबदारी असेल. ढगाळ वातावरण आहे आणि अशा स्थितीमध्ये बॅटिंग करणं कठीण आहे. अजून एक खराब चेंडूची हाताळणी पाहतोय आपण. वाईटचा इशारा होते. धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 14. कधी कधी 12वे सुद्धा कन्फ्यूज करतात स्कोररला. लॅपटॉप कॉम्प्युटरसारखा दिमाग आहे आमच्या स्कोररचा. नजर फक्त खेळपट्टीवर असते. मागडे षटक, लांबलचक षटक हाताळताना सूरज भोईर पाहतोय आपण. पहिल्या षटका म्हणजे जय तुरे यांचं एक चांगला षटक, त्यानंतर मात्र एक मोठं लांबलचक षटक. याच पात्रा फोर्सिंग फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड, वा भाई वा, सुपर झेल. देर आहे, दुरुस्त आहे. आता मात्र अक्षय थेटे येतोय बॅटिंग करण्यासाठी आणि स्थिती नाजूक पाहतोय तरी पण आपण. दुसरं षटक, तिसरं षटक प्रगतीपथावर आणि धावसंख्या 14. अक्षय थेटेवर मोठी जबाबदारी असेल, कारण की नांदकर विभागातून जर आमने किरवली या विभागातून विचार केला तर टॉपचा हा खेळाडू आहे. सातत्याने पाहतोय आपण अक्षय थेटे याला. गोलंदाज सुरेश. सज्ज होताना गोलंदाज राईट अमोर द विकेट. राऊंड द विकेट मारा करतोय. हा चेंडू मात्र खूप चुकीचा आहे. परत एकदा पंच दोन्ही समांतरित करताना वाईटचा इशारा करते. सज्ज होताना ओ परत एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. काय चांगली हाताळणी करतोय या बॉलची. त्रिमूर्ती गायकर बीजी मॅन आहे. बोल बच्चन, अमिताभ बच्चन. यस, ग्रेट ग्रेट. धावसंख्या 15-2 बाद पाहतोय आपण. बॅटर अक्षय थेटे अजून खातं उघडता आलं नाहीये. गोलंदाज सूरज. चांगला चेंडू परत एकदा. आता मात्र संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये गावदी स्फोट नांदकर संघ पाहतोय आपण. नाणेफेक गमल्यानंतर सुरुवात खराब झाली आणि गोलंदाजाचं वर्चस्व कायम आहे. नाही नाही, काही क्षणामध्ये गोडसे संघाचं आगमन होणार आहे आणि एक गोडसेचे विख्यात समालोचक आमच्या सोबत आहेत. हे अंदर की बात आहे.
ये किसी को पता नाही आहे. पुढे येणारा फटका चांगला आहे ऑफ ड्राईव्ह, पण प्लेसमेंट चुकीची निवडली. जी जागा होती ती चुकीची, फक्त एक सिंगल कंप्लीट करेल अक्षय. आपलं खातं उघडते, टीमची धावसंख्या पुढे सकते. आता मात्र पाहतोय आपण 16. अंदर की बात किसी को बताना नहीं. तरी पण चांगलं प्रदर्शन पाहतोय आपण. यस, वाह भाई वाह. कोई अरे या ना रहे, हम हमारा खेल नहीं छोड़ेंगे. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पाहता चांगला चेंडू, प्रश्न विचारला थायपॅड. यस यस, मी तर रिप्ले पाहणं इंटरेस्टिंग असेल, कशा प्रकारे अपील केली होती आणि पंचांनी ती अपील का नाकारली. यस, ग्रेट ग्रेट. पंच खूप चांगले आहेत. तरी बॉलरला आत्तीच होतं की चेंडू खाली आहे. थाय पॅडच्या वरती, कमरेलीच्या वरती चेंडू आहे. यस, गुड डिसिजन अंपायर. पाहतोय आपण कधी कधी पंचाची भूमिका सुद्धा खूप चांगल्या असतात आणि पंच मैदानात जर असला तो देवत असतो. असं जर गुरुधर तेंडुलकर सरांची किमान 150 शतक झाले असते, पण एकमेव असा क्रिकेटर होऊन गेला ज्याने कधी पंचाच्या भूमिकेला उत्तर दिलं नाही. चांगला चेंडू, मनगटी फटका, फ्लिक केलंय स्क्वेअर पाहतोय आपण. एक सिंगल. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र पाहतोय आपण 17. 3 षटकाची समाप्ती 17. नाजूक स्थिती खूप पाहतोय आपण आणि इथून कमीत कमी 15 धावा बनवावं लागेल नानकर टीमला जर तुम्हाला टफ फाईट करायची असेल. कारण की फलंदाजीचं प्रदर्शन पाहिलं आपण, दिवे टीमचं एवढं चांगलं नव्हतं दापोडे टीमच्या विरुद्ध, पण त्या धावा रोखल्या का रोखल्या याचं उदाहरण पाहतो की अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. जयतुरी असो, सूरज असो, खूप मोठी चर्चा पाहतोय आपण. छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजेकडे, ऐकूया आपण मधुर संगीत. महेंद्रच्या आतमध्ये आपण जाऊया. हा जो सामना पाहतोय आपण, नानकर विपक्ष दिवे, अशी फाईट नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला होता तो योग्य ठरवताना आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी अचूक टप्प्यावरचा मारा पाहिला आपण. गोलंदाज सज्ज होते अंतिम षटक टाकण्यासाठी. सागर चांगला एक ऑलराऊंडर या टीमचा. पहिला चेंडू, चांगला चेंडू, पण इथं मात्र पाहतोय की प्रश्न विचारला ती अपील फेटाळून लावली आणि लेगबाईच्या स्वरूपात एक रन्स मिळते. धावसंख्या 18. भिवंडीमध्ये कुठं पण टुर्नामेंट असो ते हजर राहतात. हवेत आहे पण खेल होणार नाही हे माहीत होतं, तरी पण प्रयत्न केला तिथं मात्र पाहतोय आपण. 2 धावांनी पाहतोय टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती
20 धावा. सज्ज होताना गोलंदाज राईट आमोर द विकेट. बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षण केल्या गेलं पण तोपर्यंत एकच सिंगल. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहतोय आपण. आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला पाहतोय सध्या ती नांदगड टीमला. आपण धावसंख्या पाहतोय 21-3. चेंडूचा खेळ बाकी आहे. वीर बजरंग कालवली टीमनी सज्ज राहायचे आहे कारण की अजून दीड एक इनिंग बाकी आहे तरी पण आपण सज्ज राहायचे आहे. सज्ज होताना गोलंदाज सागर. या स्वतः फुल टॉसवर फटका गोलंदाच्या डोक्यावरतून मिड ऑफ आणि मिड ऑन मधून चेंडूला पाठवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या ओव्हरीचा प्रयत्न. धोका निर्माण झालाय आणि आता मात्र धावचीच्या स्वरूपात अक्षय थेटे बाद होतोय. धावसंख्या जर पहिली आपण 22 आहे आणि आता मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जणू काही हत्यार टाकलेत असं वाटते. बॅटरनी ज्या प्रकारे फाईट करत नाही, चांगली धावसंख्या उभी करू शकत नाही. सामना संपणे असं नाही आहे कारण की ज्या प्रतीचा आढावा घेऊन आपण पाहतो की खूप कमी धावसंख्या सध्या तरी पाहतोय आपण. सज्ज होताना गोलंदाज सागर. कमालीचे आक्रमण सुरू ठेवलंय. पुढचा चेंडू. स्वीपचा फटका चांगला आहे पण परत एकदा प्लेसमेंट नाही आहे. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षका. ज्या प्रकारे चेंडू आहे त्या प्रकारे क्षेत्ररक्षण मध्ये लावल्या जाते. परत एकदा फक्त सिंगलनी समाधान व्हावं लागलं. धावसंख्या 23 आणि या पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू असेल. कमालीची बॉलिंग अटॅक गावदी स्पोर्ट दिवे टीमची. आज मला वाटते की अक्षय पाटील यांचा वाढदिवस आहे आणि संपूर्ण टीमच्या खेळाडूंनी ठरवलंय की आपण नुसतं बड्डे असं साजरा नाही करायचं आहे. एका ट्रॉफीवर जरी आपलं नाव करून आपण ही ट्रॉफी अक्षयला भेट द्यायची आहे. चला आपण वेळ कमी खर्च करा कारण की आज मेगा फिनाले सामना सुद्धा येतं. कारण त्यांचं एक सेमी कृपा करून विनंती आहे की आम्ही वारंवार सूचना करतोय. याच पात्र हा फटका ऑनरे पाहतोय आपण. मनगटी फटका होता. एका सिंगल. दुसरी धावची मागणी पोहोचू शकणार नाही पण त्याबरोबर आकाशाकडे जाईल आणि याच बरोबर पाहतो की 4 षटकाची समाप्ती आणि धावसंख्या पाहतोय आपण 23 आणि 24 धावा धावफलकावर आहेत आणि 25 धावाचं एक छोटंसं मापक आव्हान इथे मात्र उभं केलंय. हे आव्हान कशा प्रकारे पार करेल गावदी स्फोट दिवे संघ आणि कशा प्रकारे थांबवतील या धावा नांदकर संघ हे पाहायचंय. इनिंगमध्ये परिवर्तन होईल पण कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया परिवर्तन. पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी एक उत्कृष्ट मूर्तिकार, खूप चांगले समालोचक, खूप चांगले अँकर आणि जास्तीत जास्त वारकरी संपादनाला महत्त्व देणारे माझे खास मित्र मनोज ठाकरे. हे पाहू शकता आपण आपल्या स्क्रीनवर. शिल्के ब्रदर्स फार्म हाऊस भिवंडी पिळंजे. इथं आपण निश्चित जर फायदा घ्यायचा असेल तर आपण संपर्क साधू शकता शिल्के ब्रदर्स ग्रुपकडे. हे
नंबर टाईप करायचा आहे. जर आपल्याला मौज मस्ती किंवा सहलीसाठी जायचं असेल तर आनंद घ्या आणि खास आगरी समाजाचे काही डिस्काउंटसुद्धा देण्यात येईल असं शेलके ब्रदर्स ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते. चला लगेच सलमीची जोडी पाठवायची आहे. छोटंसं आव्हान आहे, पण आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होणार की नाही, पण कॉमेंट्री बॉक्समध्ये नेहमीच आव्हानाचा स्वीकार करणारे आमचे मित्र सज्ज होताना. चला या ठिकाणी आपण खेळाला लवकरात लवकर सुरुवात करूया. सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या प्लीज, विनंती असेल. आव्हान थोडंसं कमी असलं तरीही मॅचेस मात्र रंगतदार पाहायला मिळत आहेत. आपण पाहिलं तर एक मॅच आपण 34 धावांची वाचवताना पाहायला मिळालं होतं. या ठिकाणी पाहूया आता मात्र विजयाचं लक्ष जे आहे ते फक्त निव्वळ 25 धावांचं. चला सलामीची जोडी येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. पंचही पोचल्यात. छत्रक्षणी आपण लावून घ्या. आजचा दिवस आपण पाहतोय फायनल दिवस आहे, मेगा फिनाले आहे, तर स्पीडअप करायचं आहे. विनंती असेल मित्र, कमिटी आमच्या मागे ना, आम्ही तुमच्या मागे. तुम्ही खेळाच्या मागे लागा जेणेकरून आपला टायमिंग वाचेल. ही तलमल आहे मित्र हो कमिटीची, कारण शेवटचा जो सामना आहे तो उजेडात आणि 4 षटकांचा कमीत कमी तरी व्हावा. कमिटीचा विचार तर आहे 5 षटकांचा कसा खेळता येईल हे पाहणार, पण त्याच्यासाठी आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. तर चला स्पीडअप करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. अतिशय लहान पावलाने आपण पाहिलात तर त्यांचा प्रवास नानकर टीमचा पाहायला मिळाला, परंतु कधी कधी लहान पावलाने चाललेला प्रवासही मोठ्या यशापर्यंत नेऊन पोहोचवतं, यात मात्र काही शंका नाही आहे. त्याच्यासाठी करावा लागेल प्रयत्न. या ठिकाणी आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ आणि अवघ्या 25 धावांचं लक्ष. रोहिदास मामा आमचे जॉले आहेत व्यासपीठावरती बसलेले. चला स्पीडअप करा. चला स्पीडअप करा. आपण खेळायला लवकरात लवकर सुरुवात करूया. चला छोटंसं आव्हान आहे, माफक आव्हान आहे, परंतु कधी कधी माफक आव्हान सुद्धा कठीण परिस्थिती करून ठेवले जात आहेत. तर पाहूया या ठिकाणी नानकर संघ अतिशय चांगले आहे. गोलंदाजीचा तिखट मारा जरूर आहे, परंतु या मॅचमध्ये एखाद दोन मोठे फटके आले तरी मॅचचं समीकरण जे आहे ते खऱ्या अर्थाने आई गावदेवी दिवे संघाच्या खिशामध्ये जाऊ शकतंय. पाहूया काय घडतंय. दोघांना समान संधी असते. तुमची फलंदाजी कमजोर झाली तर तुमची गोलंदाजी जर परफेक्ट झाली तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल, यात मात्र काही शंका नाही आहे. फक्त सकारात्मक विचार ठेवणं गरजेचं आहे आणि हीच खरी ताकद आहे. ती आनंदालाही मागे सारत दुःखावरती मात करण्याची शक्ती निर्माण करून देते. पाहूया ती शक्ती लावली जाईल का. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज अक्षय कोहली टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच चेंडूला दिशा देण्याचं काम वडकेश. क्या बात आहे. अंकित यांनी संकेत चांगला दिला आहे. फलंदाज बाद होते जेलच्या स्वरूपात.
मगाशी म्हटलं होतं विचार सकारात्मक ठेवणं गरजेचं आहे, कारण विचार सकारात्मक जर ठेवलं तुम्हाला शक्ती प्राप्त होते आणि ती शक्ती अंधारातही वाट दाखवायला मदत करते आणि ती अंधारातली वाट या ठिकाणी दिवाबत्ती म्हणून झालेली आहे. पहिल्याच चेंडूवरती सफलता, फलंदाज बाद होताना पाहायला मिळालं. अक्षय कोहली यांची गोलंदाजी होती. पुढील चेंडू पाहूया कसा आताले जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जतीन पाटील. क्या बात आहे. गोलंदाजांवरती नेहमी सटीक आणि कातील प्रहार करणारा जतीन पाटील मैदानाच्या आतमध्ये तयार होतोय. डावाला सावरेल का आवरेल का हे पाहण्यासारखं राहील. एकी धाव धापलकावरती नाही, परंतु एक गडी बाद झालेला आहे. एक जमेची बाजू आहे. अक्षय कोहली ऑल फायर. पुन्हा एकदा पाहूया तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. टर्न होतंय, सरसावतंय आणि यावेळेस अजून एक तेज तर्रार चेंडू हाताला गेला जरूर आहे, परंतु पाहूया काय घडतंय. पंचांचा इशारा त्या व्हाईट बॉल. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. वारंवार सांगितलं जात आहे तुम्हाला पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्रत्येक 2 शब्दानंतर घाई करा, स्पीडअप करा हे सांगितलं जातं. तुम्ही थोडंसं मनावर घ्या, जेणेकरून आम्हाला बोलायला लागणार नाही. थोडंसं मनावर घ्या, जास्त नका घेऊ. पुढील चेंडू यावेळेस उडवला जरूर आहे, हवेमध्ये आहे, शत्रक्षक नाही त्या ठिकाणी. चेंडू मात्र फरार होतो सीमा पार. चौकार. चला लगेच खेळायला सुरुवात करूया. वारंवार कमिटी आम्हाला सूचित करते की घाई करा, घाई करा. शांत शांत तापाला. जेवढं तुम्ही शिस्त राहाल, शांत राहाल, तेवढं खेळ तुमच्याकडून चांगलं होईल. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस सोडवला इनफिल्डच्या वरतून ताकदवर तोलून मापून मारलेला हा बिग हिट, बिग ब्लास्ट, षटकार. ते आपण ठराविक अंतर बापार. चौकार. चला कारिवली आपण तयार राहा. आपल्या भेटीसाठी येतोय संघ. यावेळेला अजून एक हेलिकॉप्टर उडाला जरूर आहे, परंतु फटका फसला गेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय फटक्यामध्ये जॅन होती, बट शत्रक्षक त्या ठिकाणी होता, त्याला भेदू शकले नाहीत आणि एक सहज सोपा झेल कलेक्ट केला गेला आणि फलंदाज या ठिकाणी फेल ठरतोय. यस, या ठिकाणी ज्या आपल्या स्टेजच्या उजव्या बाजूला बाईक आहेत, आयोजकांना विनंती आहे की आपण त्या बॅक साईडला घेऊन ठेवायचे आहेत, जेणेकरून आपले मान्यवर या ठिकाणी येतील त्यावेळेस तिथं पार्किंगला व्यवस्था झाली पाहिजे. ज्या काही बाईक आहेत त्या व्यवस्थित पार्किंग करूया, जेणेकरून आपले मान्यवर आता उपस्थित होतील अंतिम सोला पाहण्यासाठी. त्याच्यासाठी आपल्याला पार्किंग सेफ करायची आहे. विनंती असेल संपूर्ण कमिटी मेंबरला की जी कोणाचीही बाईक तिथं पार्क असेल तिला योग्य ठिकाणी पार्किंग करणं गरजेचं आहे. यावेळेस पाहतोय पण खराब हातांनी व्हाईट बॉलचा या ठिकाणी इशारा केला जातोय. जी पार्किंग आहे त्या पार्किंगला व्यवस्था लावायची आहे ही कमिटीला सूचना केली जाते की जेणेकरून आता मान्यवर येतील, कारण अंतिम सोला पाहण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतील. कारण याची देही याची डोला पाहण्यासाठी अंतिम सोला अनेक प्रेमळ व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस सलक्या हाताने केलं काढले. पाहू शकता शेवटला आपला फटका चेक केला गेला आणि या ठिकाणी आपण पाहतोय
एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. आता मात्र फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. कारिवली संघाचा संघनायक आपण या टॉस बॉक्स मध्ये विनंती असेल आपण जिथे कुठे असाल तर या, वारंवार सूचना केली जाते जेणेकरून टाइम होता कामी नाही आहे, समजून घ्या. तसेच गेटवरती जी रिक्षा आहे प्लीज ती आपणही पुढे घ्यायची आहे. मेन गेटवरती आता जी रिक्षा आली आहे तिला विनंती आहे की आपण योग्य त्या ठिकाणी पार्किंग करून घ्या. प्रत्येक व्यक्तीला विनंती केली जाते. आणि मागे ज्या बाईक आहेत कमिटीला विनंती आहे की आपण त्या बाजूला करायच्या आहेत. प्रत्येक जण इथं उपस्थित गाडीवाला नसेल तरी ती सुद्धा बाईक जी आहे ती बाजूला सारून घ्यायची आहे, सरकून घ्यायची आहे, लावून घ्यायची आहे. 8 धावाची गरज विजयासाठी. यावेळेस आपण पाहतोय अपील जरूर केली होती परंतु हाईट फॅक्टर आहे असं पंच दर्शवतायत. 25 धावांचं लक्ष पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 17 आल्या. इथं डॉट आला जरूर परंतु विजयापासून दूर भरपूर. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कव्हरला चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. क्षेत्ररक्षक दूरून येतोय आणि त्यालाही नाही अडवता आलं. तोही चेंडू जातो सीमा पार. चौकार. फलंदाजाने धावा कमी केल्या आहेत जेणेकरून आपण घरी लवकर जाऊ. त्यासाठी विलंब कशाला, त्यासाठी क्षेत्ररक्षक जाऊ दे. सीमा पार चौकार. 4 धाव्याने धावसंख्या 21. गोरसई बी आपण तयार राहायचं आहे. यावेळेस पाहतोय आपण अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळते. निश्चित मैदानाच्या आतमध्ये एक औपचारिकता जरूर उरली आहे परंतु औपचारिकतामध्येही काहीतरी दाखवून देऊन खाऊन आपण पाहू शकता गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खाली रिजन मध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक जरूर पोचला जातोय. एकच धाव इथे घेतली जाते. फलंदाजी कमाल करतायत. असं वाटतं सामना लवकर संपेल पण त्यांनीही लांबवत लावलेला आहे. तेच अंदाज पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती. अवघ्या 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. आणि या ठिकाणी पाहतोय आपण आता मात्र गॅपमध्ये आलेला आहे. क्षेत्ररक्षक जरूर पोचला जातोय. फील्ड केली जाते आणि इथेही पाहतोय आपण एकच धाव. 23 धावांवरती धावफलक. माहिती आहे सिंगल डबलने काम बनतंय तर कशाला मोठे फटके खेळायचे अशा रीतीने आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 23. अजूनही आपण पाहतोय 2 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा विनंती असेल. वारंवार सूचित केले जाते, अंकित केले जाते, सांगितलं जातंय की आपण घाई करा कारण अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. आजचा शेड्यूल आजच अर्थात मेगा फिनाले अंतिम क्षणात फायनलचाही सामना खेळवायचा आहे. पुढे चेंडू. यावेळेस हेलिकॉप्टर सक्सेसफुल पॉवरफुल सीमा पार चेंडू गुल षटकार. भरपूर खेळाडू आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच साठी दावेदार आपण जर पाहिलं जयतुर याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर आपण पाहतो सूरज भोईरने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. सागर भोईरने चांगली गोलंदाजी केली. बट या ठिकाणी पाहायला गेलं तर सूरज भोईर यांनी चांगली गोलंदाजी करत 4 धावा देऊन 1 गडी बाद केलं आणि सामन्याचा या ठिकाणी पुरस्कार त्यात जातोय. तर चला आपण या नाणेफेकीसाठी